खापर तालुका अक्कलकोवा येथे दिव्यांग बांधवांसाठी विनामूल्य आधार कार्ड अपडेट व विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन शिबिर यशस्वीपणे पार पडले। राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य, नंदुरबार जिल्हा, शाखा अक्कलकोवाचा वतीने जिल्ह्यातील दुसरे शिबिर अंबिका माता मंदिर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते। या शिबिराला दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी तथा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार नंदकिशोर सूर्यवंशी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। खापर परिसरातील दिव्यांग बांधवांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला। अध्यक्षीय भाषणात सूर्यवंशी यांनी महासंघाच्या कार्याचे कौतुक करत दिव्यांगांसाठी 5% निधीतून साहित्य व साधने देण्याचे आश्वासन दिले। तसेच दिव्यांगांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायदेशीर तरतुदींची माहिती दिली। महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यांनी शासन स्तरावरील अडचणी मांडत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। जिल्हाधिकारी मिताली शेठी यांनी घेतलेल्या बैठकीनंतर प्रस्तावित उपोषण तात्पुरते मागे घेतल्याची माहिती दिली। या शिबिरात आधार अपडेटसाठी जिल्हा आधार केंद्र प्रमुख जयेश खैरनार व केंद्र चालक कपिल सागर यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा। बातमी व जाहिरातसाठी संपर्क 9,42,34,97,275। विचार करा, आमच्यासारखा माणूस येतो का दिव्यांगांच्या पाठीशी उभं राहायला? नाही। मगाशीच आदरणीय ललित सरांनी सांगितलं, जाडभाऊंनी, ललित भाई बोलले की ज्यावेळेस समाजासाठी कार्यक्रम असतो त्यावेळेस आम्ही जात पात पक्ष काही बघत नाही, आम्ही एका व्यासपीठावर येतो आणि हे तर दिव्यांगांसाठीचं व्यासपीठ आहे। त्याच्यामुळे वंदनीय सर्व सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, ललित भैया, विनंती आहे, एक प्रतिनिधी आहे तिथे आपल्याकडे, ललितजी, मी तुम्हाला एक विनंती करेल की आमचा हा निधी आमच्या लोकांसाठी, त्यांच्या व्यवसायासाठी असेल, त्यांना स्कूटर असेल, अन्य काही हे देण्यासाठी आपण हा प्रयत्न करावा। आणि 30 लाख रुपये सरपंच साहेब, आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की हे 30 लाख रुपये आमदार साहेबांना खर्च करण्यासाठी विनंती केली आम्ही करतो आहोत। दरवर्षी हा 30 लाख जर आम्हाला खर्च झाला तर दरवर्षी जवळजवळ 150 ते 200 लोकांना रोजगार मिळेल किंवा त्यांना वाहन मिळणार। खूप मोठी गोष्ट आहे, तर तो त्यांनी करावा। ती एक आम्ही अडचण मांडली होती। त्याच्यानंतर उद्योग व्यवसायासाठी जागा आणि वीज भांडवल योजना, ज्यांना कर्ज वगैरे पाहिजे असेल तर त्यांना कर्ज